मॉर्निंग भावांनो, हा माझा 15वा ब्लॉग आहे आणि ही आमची गँग आहे जी आज स्विमिंग करायला जाणार आहे. आमच्यामध्ये आज एक मेंबर वाढलाय. लेट मी इंट्रोड्यूस हिम, जिम पार्टनर, जो की आता स्विमिंगला पण येतो. चला मग आता जिमला भेट, नाही स्विमिंग करताना भेटूया. आपल्याला इतका खतरनाक आहे ना, असं ऊन पण पडत आहे, थंडी पण लागत आहे. त्याच्यामुळे तर अलीकडे चालेल. समोर जाऊच नको आता. अरे माशाचा काढ थोडा. आपल्याकडे काय टाकताय तुम्ही ते? पीठ खाद्यपदार्थ, प्रोटीन सोर्स होताना. तू काय करू राहिला माग तिकडे? हो हलक दिसत तू डायरेक्ट. तू हलके मी स्पायडरमॅन आहे. हे कोण आहे? थंडी वाजते का? स्विमिंग करूया. ॲक्वामॅन कोण आहे मग? तूच अजून कोण? कसं रे बाबा हे? कसं? ए तुझं भोकून नाही आलं रे? याला म्हणलं रात्री तुला स्विमिंगला. अरे नाही रे भाई, इतकी थंडीत नाही येत म्हणजे. होय मी ओमवर. अरे वाडी पोरांचं चेस्टच्या इथं हे बरं का गॅप. कसं काय रे एवढं? आमच्या याच्यात नाही. अरे कुठं व्हिडिओ डायरेक्ट युट्यूबला काय? हा डायरेक्ट युट्यूबला. व्लॉगर. अरे हा तुझं नाव काय खरं? नवीन जॉईन. रोहित शेट्टी. आज रोजच्या पेक्षा जास्त थंडी आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ऊन पण तेवढंच आहे, त्याच्यामुळं बॅलन्स. आणि सगळे जिमवाले इथं. एक सोडला तर हा नाही, मी बी तेच आहे ना. आमच्या जिमला नाही येतो, त्याच्यामुळे मला माहिती नाही तू. मी इकडे PRV माणूस आहे. अच्छा, दुसरीकडे जिमला जातो, हा पण जिमचाच आहे. तर चला. आपला नाही तर आनंद काय खेळतोय रात वाटराल मला. ओय हा ना, शिबम साठी. एज किती तू सांगतो एकदा? 18. हो हो. जस्ट आपल्याकडे बाजाची. तर आज मी विदाऊट जॅकेटचं थोडंफार का होईना पोहलो आणि बऱ्यापैकी प्रोग्रेस होती. असं मी नाही तरी काका म्हटले. मी माणसाच्या माइंड मध्ये काय बसतं की कोणतरी सपोर्ट करतंय त्याच्यामुळे आपण पोहतोय, पण जेव्हा असं मागे वळून बघितलं आणि असं दिसतं की कोणीच नाही सपोर्टला, तेव्हा मग अचानक डायरेक्ट डुबायला जातं. हा, ही भीती वाटते माणसाच्या. म्हणजे मी पोहत तर चांगलं होतं, पण मला जेव्हा कळलं ना ह्याचा सपोर्ट नाही, हात नाही मागे, तेव्हा मी डुबायला गेलो. म्हणजे फक्त माइंडचा खेळ सगळा. तसंच होतं. तुला समजा ना करे. हा, दुबईला गेला तर दुबईला गेला. ऐका ना जे पोरगा
ते डुबायला गेला एक तर. हा उघड्या नागड्याच काढायचं. चल ये लवकर खाली. चल सुमित इकडून घे. बारका ओम इकडून चेहरा बरोबर सूर्याचा प्रकाश आपल्या अंगावर. सगळ्यात खतरनाक इकडून येत आहे बघ. होय नाही पण समजतंय. इथून जर असला ना तुझा हात बरोबर आपल्या चेहऱ्यावरून येईल. हे बघ डोळेच नाही उघडते मला. अरे उन्हाकडून इकडून घे मग. हात नाही ना रे भैया. हात नका ना रे. बरं डायरेक्ट सांगा कोण काय काय घेतं. चला खरं सिरियसली सांग वैभव. दो गुड. अरे थांब ना. मजाक नाही. चला घेतच नाही मी डायरेक्ट. काय सांगू. जी घेतो ती नॉर्मल असं. भाजी पोळी खातो. कधी बाहेरचं खातो. तुम्ही काय घेता काका. सकाळी 2 डिंकाचे लाडू खाऊन येतो. काय काय आणि आपले थंडीचे लाडू सध्या तरी. कडू लाडू. हा आणि जेवून आल्यावर मग कधी पपई, कधी केळी, फ्रूट कधी खाता ऍपल. जास्त. हो आणि स्मूदी बनवून पितो. ह्यो तूही बे पुढं तू सगळ्यात जास्त तगडा इथं. पूर्ण दिवसात सांगू का. हा पूर्ण दिसत. पूर्ण दिवसात मी एक शेक असतो. ओट्स हा. दूध हा नंतर रात्री तांदूळ हा. खूप सारं राईस तांदूळ. राईस हा राईस. दुपारचं जेवण घरी जे असलं ते खूप सारी पोळी बस. बल्क मध्ये काय आणि आहे एवढं? बल्क तेच ओट्स हा. राईस आणि खूप सारे नट्स. हे सिक्रेट आहे भावांना. याचं सिक्रेट आहे ते. वेट गेनिंगचं ज्यांना वेट गेन करायचं त्यांनी ह्याचा प्रोटोकॉल फॉलो करा. ब्लॉग पुढे वाढून अगोदर तुम्हाला डाएटशी रिलेटेड एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. डाएटमध्ये फक्त फूड नाही तर त्या फूडची क्वालिटी पण खूप जास्त मॅटर करते. मार्केटमध्ये खूप साऱ्या व्हरायटी असतात ड्रायफ्रूटच्या आणि त्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीची व्हरायटी रेकग्नाईज करणं थोडंसं डिफिकल्ट पडतं. जसं की बदाममध्ये आपण बघतो. बदाममध्ये जो बदाम असतो त्या बदामला त्या लाईन हॉरिझॉन्टल लाईन असतात आणि त्याच्यानुसार तो चांगल्या प्रकारचा किंवा अमेरिकन बदाम हा रेकग्नाईज केला जातो. तशा बदामच्या खूप साऱ्या व्हरायटी असतात जसे की कॅलिफोर्निया, इंडिपेंडंट, अमेरिकन. पण हा चांगल्या दर्जाचा आणि बेस्ट क्वालिटी हाय प्रोटीन म्हणून अमेरिकन बदाम हा रेकग्नाईज केला जातो. सेम काजूमध्येही तसंच असतं. काजूमध्येही खूप साऱ्या प्रकारच्या व्हरायटी असतात आणि त्याच्यामध्ये चांगल्या व्हरायटीचा काजू रेकग्नाईज करणं थोडंसं डिफिकल्ट पडतं. आणि हा प्रॉब्लेमचा सोल्युशन म्हणून तुमच्यासाठी एक गोष्ट सांगायची आहे. जालन्याची एकमेव अशी ISO सर्टिफाईड कंपनी गुरु ड्रायफ्रूट अँड स्पायसेस ही जालन्यामध्ये सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट अवेलेबल करून देते. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही इन्क्वायरी पाहिजे असेल तर ह्या दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि इकडे दिलेल्या इंस्टाग्राम ID वर तुम्ही DM करू शकता. तर चला पुढच्या ब्लॉगला सुरुवात करूया. दोन केडे गुड. चला सत्तू पावडर. चल 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 अरे चल चल मार. ये तो क्या पी रहा है. एनर्जी ड्रिंक बताओ 2 रुपए वाली थी तू. लगेच बाटल फेकून देतो. शेकर सगळ्यात नाही डायरेक्ट. मॅटर झाला इथं एक. रंगे साहेब तर बंद झाले. पण येईन यार सध्या. नाही मी तेच फोन लावला होता. थंडी आहे बघू पुढच्या रविवारी. बंद झालं त्यांचं. हा. एवढं काही सिरियस नाही. मला चांगलं दिसत असलं पण लय वाईट आहे हा. मला पाण्यामध्ये ढकलून दिलं. मला म्हणे तू इथं उभा थांब म्हणे. हळूहळू शिक म्हणे. उभा थांबलो आणि लोटून दिलं डायरेक्ट. हा त्यावेळेस खूप जास्त घाबरलो होतो. पण आज भीती खूप जास्त कमी आहे. एवढं वाटत नाही. थोडंसं भीती कमी झाली आणि विदाऊट जॅकेटचं जाऊ शकतो ॲटलिस्ट. नेक्स्ट टाइम तुम्हाला डायरेक्ट पोहताना दाखवून. आणि हा फक्त चौथावा दिवस आहे आणि चौथा संडे टू संडे ट्राय करत आहे मी. असं तर मॉर्निंगला जिम असतेच पण संडेला टाइम भेटतो तो पण मॉर्निंगचा. पाणी एवढं थंड पण नसतं. फक्त बाहेर एकदा पाण्यामध्ये जाऊस तर थोडीशी थंडी वाजते बस. मला सांगितलं मी कोकणे साहेबासोबत. कोकणेला माझा जो मित्र आहे विनायक कोकणे सगळेजण ओळखते. त्याच्यामुळे त्याचं नाव सांगितलं की लगेच शांत झालं. पहिल्यापासून सांगा काय मॅटर झालं. इतक्या वेळ काय केलं. लेट चालू केलं मी. काय नाही ते चौकशी साठी आला होता. कुठले यायला लागले काय
तर त्याला सांगितलं आम्ही 2 वर्षापासून येतो म्हणून, हम्म. आणि आम्ही इथं व्यवस्थित काळजीपूर्वक स्विमिंग करतो. नाही, सेफ्टी पण आपण करतो सगळे. हा, सेफ्टी घेतो, एकमेकांची काळजी घेतो. त्याच्यामुळे इथं होईन तेवढं व्यवस्थित सांभाळूनच स्विमिंग करतो आपण. नाही आता हे म्हणजे खूप जास्त चांगले ट्रेन आहे, 2-3 जण आमच्यातले, त्याच्यामुळे असं भीतीचं काही कारण नाहीये. जॅकेट्स म्हणा, हा, rope झाला, जॅकेट सोबतच असतं, होतं. पूर्ण सेफ्टीची पण काळजी घेतो. असं नाही की कुठंच जोश मध्ये कोणतरी असं डायरेक्ट उडी वगैरे टाकतं, असं काहीच नाहीये. सगळी सेफ्टी आणि सिनियर लोक आमच्या सोबत आहे, त्याच्यामुळे भीतीचं असं काही कारण नाहीये. बस एवढंच मॅटर झालं होतं. त्यांना तेच वाटलं की कोणी असं डायरेक्ट वगैरे काही दुसरे चाळे करतं का काय. हा, त्या दुसऱ्याची गाडी. थांबू का नको? ए, पुढे थांबायचंय का कुठे रे? थांबायचंय पुढं? थांबायचं पुढं? स्विमिंग नंतर ह्यांना लागते भूक. ह्यांनी आणलंय का हॉटेलमध्ये? काय खायला आपण? बाय सब दाखवलं तुझा एकदा. लिटरली हलसा नाही होतो आज. नाही, प्लेस मला माहिती नाही, प्लेसचं नाव काय? नाही, ही जागा कुठे आपण कुठे आलो आपण? शिवाजी महाराज पुतळा नियर ट्विल्स. शिवाजी महाराज पुतळा गाईज नियर ट्विल्स. होप यू गॉट इट. भूका लागल्या सगळ्यांना. कर स्टार्ट. या काय. तर आता 10:15 वाजले आणि आम्ही इथं आलो ब्लॉगच्या एंडिंगला. तुम्हाला एक प्रो ट्रिप द्यायची आहे, ती म्हणजे आपण व्हिडिओ बघतो काही पण शिकायचं असलं खूप सारे, पण प्रॅक्टिकल करण्याशिवाय आणि व्हिडिओ बघण्यामध्ये खूप जास्त डिफिकल्ट आहे. मी एवढे व्हिडिओ बघितले, मला वाटलं मी आज तर डायरेक्ट शिकत, पण इन रिअलमध्ये मी जेव्हा प्रत्यक्षात पाण्यात उतरलो थोडीशी भीती वाटली. त्याच्यामुळे प्रॅक्टिकल करण्यात आणि रिअलमध्ये व्हिडिओ वगैरे बघण्यात खूप जास्त फरक आहे. थोडंसं प्रॅक्टिकल करायला शिका आणि फक्त व्हिडिओ बघण्यात काही अर्थ नाही, थोडीशी ॲक्शन पण घेत जा. हो, तुम्हाला आवडला असेल हा ब्लॉग, तर भेटूयात तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा, फिट राहा. सबस्क्राईब पण करा. चला, बाय.